विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. लक्ष करिअर पॉइंटच्या MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तुम्ही चांगला एक प्रयत्न करून अधिकारी बनण्यासाठी अभ्यास करत आहात आणि त्यासाठी तुमची सर्व तयारी चालूच असेल. जसे येणाऱ्या पुढील परीक्षा आहेत, जसे MPSC, PSI, STI असिस्टंट, शिवाय UPSC आणि इतर सरळ सेवा ज्या भरती आहेत, यासाठी तुमचे प्रयत्न चालूच असतील आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला यूट्यूबद्वारे व्हिडिओ गायडन्स लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. तर तुमचं जे आता टार्गेट असेल, या पुढचं आपलं जे टार्गेट असायला पाहिजे ती म्हणजे 2018 ची MPSC प्री एक्झाम, MPSC पूर्व परीक्षा. त्यासाठी आपण स्पेशली हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर या परीक्षेची तयारी कशा प्रकारे करावी, तुम्ही कशा प्रकारे अभ्यासाचं प्लॅनिंग करावं, यासाठी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गायडन्स करतो आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचा अभ्यास जो आहे तुम्हाला प्लॅन करण्यासाठी याच्याद्वारे नक्कीच मदत मिळेल. आणि याद्वारे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमची जी किल्ली आहे किंवा गुरु किल्ली ज्याला आपण म्हणतो, ती म्हणजे अभ्यास. स्टडी इज द ओनली की फॉर युअर सक्सेस. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले जे चॅनल आहे MPSC लक्ष, हे चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण यामध्ये आपण सायन्स, मॅथ्स, त्यानंतर इतिहास व इतरही ज्या चालू घडामोडी आहेत याचे सगळे व्हिडिओ अपलोड यामध्ये केलेलेच आहेत. शिवाय चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर हा जो बेल शेप्ड आयकॉन आहे यावरती सुद्धा क्लिक करून घ्या, म्हणजे ज्यावेळी आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळेल. तर फार वेळ न घालवता आपण यासाठी सुरू करू. पुढील जी माहिती आहे ती समजून घेऊ. या जी आपली व्हिडिओ सिरीज आहे MPSC लक्षची, याद्वारे तुम्हाला सर्व परीक्षांसाठी मार्गदर्शन हे नक्कीच मिळेल. जसे MPSC, UPSC, PSI, STI, राज्यसेवा, तलाठी, रेल्वे, पोलीस, इतर सरळ सेवा व बँकिंग या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे जे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला उपयोगी आहेत. आपलं जे टार्गेट आहे ते आहे MPSC प्री, किंवा ज्याला आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018 असे म्हणून चालू. तर परीक्षा जी आहे ती साधारणतः आपला जो मागचा अनुभव आपण जर बघितला तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून परीक्षा जी आहे ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाते. आणि यासाठी जाहिरात जी आहे ती साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये येते. म्हणजे आता येणारा नोव्हेंबर महिना किंवा डिसेंबर महिन्यामध्ये यासाठी ही जाहिरात येईलच. पण जाहिरात येण्याची वाट न बघता आपल्याला यासाठी आपले प्रिपरेशन जे आहे ते चालू करायचे आहे. तर प्रिपरेशन चालू करताना आपल्याला काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत या आपण या व्हिडिओद्वारे समजून घेऊ. सर्वात प्रथम आपल्याला समजायचं आहे की MPSC ची परीक्षा किंवा राज्यसेवा परीक्षा जी म्हणतो ती 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते. यातील पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे पूर्व परीक्षेचा, जी 400 गुणांची असते. त्यानंतरचा दुसरा टप्पा, पूर्व परीक्षा आपण जर पास झालो त्यानंतर आपण पूर्व परीक्षा क्लिअर करून जेव्हा जातो तो दुसरा टप्पा जो आहे तो आहे मुख्य परीक्षेचा, ज्याला आपण मेन्स म्हणतो. आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे मुलाखतीचा. पूर्व परीक्षा ज्यावेळी आपण क्लिअर करतो त्याचे मार्क्स जे आहेत ते फायनल रिझल्ट मध्ये काउंट होणार नाही. हे जे आहेत हे मार्क्स जे आहेत ते फक्त तुम्हाला क्वालिफाईंग राहतील आणि हे क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला मुख्य परीक्षेला जाण्यासाठी उपयोगी राहतील. जो फायनल रिझल्ट असेल तो आपला मुख्य परीक्षा व इंटरव्ह्यू मिळून, जो मुलाखत मिळून आपल्याला यासाठी जो फायनल मेरिट लिस्ट असेल ती याद्वारे आपल्याला घेण्यात येईल. आपलं जे टार्गेट MPSC प्री आपण घेऊन चालतो आहे, तर या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा आपल्याकडे जो कालावधी उपलब्ध आहे तो आपण जर पकडला तर 1 नोव्हेंबर ते 31 मार्च पर्यंतचा कालावधी आपण पकडू. म्हणजे आपल्याकडे जवळपास 5 महिने आपल्याकडे आहेत. आजचा दिवस आपल्याकडे आहे, तर आपल्या अभ्यासाची सुरुवात जी आहे ती आजपासूनच आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग हे करायचे आहे. जर आपण बघितले नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 31 मार्च पर्यंत जर पकडलं तर आपल्याकडे जवळपास 150 दिवस उपलब्ध आहेत.
म्हणजे आपल्यासाठी अभ्यासासाठी 150 दिवसांचा कालावधी अजूनही उपलब्ध आहे. याचं जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर पूर्ण अभ्यासाची तयारी आपण याद्वारे करू शकतो. प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन. म्हणजे हा जो 150 दिवसांचा कालावधी आपल्याकडे आहे, यातील जर आपण आपल्या अभ्यासाचा प्लॅन केलं तर हाच प्लॅन आपल्यासाठी पूर्णपणे कार्यरत असू शकतो. जर आपण बघितलं तर आपल्याला 150 दिवसांमध्ये या 2 पेपरची तयारी यामध्ये करायची आहे. पहिला जो पेपर आहे तो म्हणजे जनरल स्टडीजचा आणि दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे सी सॅटचा पेपर, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा म्हणू शकतो. तर हे 2 पेपर आपल्याला या परीक्षेद्वारे द्यायचे आहेत. हे दोन्ही पेपर आपल्याला क्लिअर या 150 दिवसांमध्ये या दोन्ही पेपरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर सर्वात प्रथम यामध्ये आपल्याला महत्वाचं आहे, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी असलेला आपला सिलेबस. हा जो आपल्याला 2 पेपर आहेत, या 2 पेपरची विभागणी किंवा याचा सिलेबस काय आहे हा तुम्हाला तोंडपाठ असणे आवश्यक आहे. कुठलाही विषय जरी तुम्ही घेता आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस समजणे खूप आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा एमपीएससी साठी जे कोणी लोक मार्गदर्शन करतात त्यावेळी तुम्हाला सांगतात की सर्वात आधी तुम्ही समजून घ्या तुम्हाला असलेला सिलेबस. तर आपले जे 2 पेपर आहेत, पहिला जो कंपल्सरी पेपर ज्याला आपण जीएस किंवा जनरल स्टडीज म्हणतो तो, आणि दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे तुमचा सी सॅटचा पेपर. जो पहिला पेपर आहे 200 गुणांचा असेल, 2 तासाचा वेळ त्यासाठी असेल आणि यासाठी जी काठिण्य पातळी आहे ती तुमच्या पदवीची असेल, पदवी लेवलची, डिग्री लेवलची त्याला असेल. आणि हे दोन्ही पेपर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये असतील आणि दोन्ही पेपर जे ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यामध्ये आपल्याला असतील. जो दुसरा पेपर आहे ज्याला आपण सी सॅट म्हणतो, या पेपरमध्ये 80 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला यामध्ये 2.5 मार्क हे असतील. याची जर लेवल आपण बघितली तर पहिले 5 टॉपिक जे दिले आहेत त्याची डिग्री लेवल पर्यंत असेल. 6वा जो टॉपिक दिलेला आहे तो जो सिलेबस आपण जेव्हा बघू तेव्हा त्यामध्ये डिटेलमध्ये समजून घेऊ, त्याची 10वीची पातळी असेल. आणि 7वा जो टॉपिक दिला आहे त्याची काठिण्य पातळी जी आहे ती 10वी किंवा 12वीच्या प्रकारची असेल. तर सुरुवातीला आपल्याला सर्वात आधी बघायचं आहे सिलेबस. आपण सुरुवातीला सर्वात आधी सिलेबस समजून घेऊ. सिलेबस जो आहे पहिल्या पेपरमध्ये आपल्याला जो आहे पहिला विषय यांनी दिला आहे करंट अफेअर्स. हा जो स्क्रीनशॉट घेतलेला आहे किंवा हा सिलेबस घेतलेला आहे हा एमपीएससीच्या वेबसाईट वरूनच आपण घेतलेला आहे. एमपीएससीच्या वेबसाईट वरती जो सिलेबस दिलेला आहे तोच हा सिलेबस आहे. तर सुरुवातीला सर्वात पहिले यांनी जे दिलेलं आहे तो म्हणजे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजे चालू घडामोडी. तर बघा सर्वात आधी आयोगाने दिलेलं आपल्याला सांगितलं आहे की चालू घडामोडींचा अभ्यास आपल्यासाठी सर्वात महत्वाचा. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी त्यांचं विश्लेषण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यावरती प्रश्न यामध्ये असू शकतील. आपण त्यासाठी जे डेलीचे आपले करंट अफेअर्स आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण डेली अपलोड करतोच आहोत. तर ह्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग जो आहे तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच होईल. दुसरा जो आपला विषय आहे तो म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडिया, म्हणजे भारताचा इतिहास विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताचा इतिहास. आणि इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य संग्राम ज्याला आपण म्हणतो किंवा स्वातंत्र्य चळवळ जी आहे ती याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तर इतिहासाच्या अभ्यासामध्ये भारताचा सोबतच विशेषतः महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ याच्यामध्ये विशेषतः आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर तिसरा जो विषय आहे तो म्हणजे भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जॉग्राफी. आयोगाने म्हणताना सिलेबस मध्ये म्हणताना सरळ म्हटलेलं आहे महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. त्यामध्ये फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड, म्हणजे प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, पूर्ण भारताचा, महाराष्ट्राचा आणि जगाचा भूगोल. त्यानंतर जो आहे राज्यशास्त्राचा विषय महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, हे दोन्ही गोष्टी यामध्ये म्हटलेल्या आहे. राज्यशास्त्र त्यामध्ये संविधान, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम्स, पंचायती राज हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर अर्बन गव्हर्नन्स म्हणजे
आणि पब्लिक पॉलिसी अँड राईट्स इश्यू, हे सर्व यामध्ये पॉइंट्स जे आहेत ते कव्हर केलेले आहे. त्यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास. त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह एटसेट्रा एटसेट्रा यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे सध्याचे जे करंट अफेअर्सचे जे अर्थशास्त्राबद्दलचे जे इश्यूज आहेत ते याच्यामध्ये कव्हर केले जातील. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, पर्यावरण शास्त्र हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. यामध्येच बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन, म्हणजे जो क्लायमेट चेंजचा जो भाग आहे याला स्पेशली याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही, पण जो एन्व्हायरमेंटचा भाग आहे त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता व क्लायमेट चेंज ह्या सिलेबसमध्ये हा भाग आलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जनरल सायन्स. यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं, पण सायन्स हा एक चांगला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. शिवाय सायन्समध्ये तुम्हाला चांगले मार्क स्कोर करण्याची संधी उपलब्ध आहे, कारण सायन्सची जी काठिण्य पातळी आहे ती जास्तीत जास्त 12वी पर्यंतची ही आहे. आपला दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे सेकंड पेपर जो आहे तो सीसॅटचा पेपर. यामध्ये काय डिटेल्स दिलेले आहेत ते बघा. पहिलं म्हणजे कॉम्प्रेहेन्शन, त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. डिसिजन मेकिंग हा जो विषय आहे तर डिसिजन मेकिंगचे 5 ते 6 प्रश्न परीक्षेमध्ये असतात व याला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजे ज्याला बुद्धिमत्ता चाचणी आपण म्हणतो, बेसिक न्यूमरसी म्हणजे अंकगणित ज्याला आपण म्हणतो, अंकगणित जे आहे ते 10वीच्या लेवलपर्यंत, आणि डाटा इंटरप्रिटेशन जे आहे, चार्ट्स, ग्राफ्स, टेबल्स, डाटा सफिशियन्सी, हे सुद्धा 10वी पर्यंतची याची काठिण्य पातळी असेल. आणि मराठी व इंग्लिश या भाषांचे कॉम्प्रेहेन्शन स्किल्स याची जी पातळी आहे ती 10वी ते 12वी पर्यंतची यामध्ये असेल. हा झाला आपला सेकंड पेपरचा सिलेबस. तर हा सिलेबस जो आहे हा तुमची जी विषयाची वही आहे किंवा जिथे तुम्ही तुमच्या अभ्यासाचा टेबल असेल किंवा अभ्यासाची जागा असेल तिथे तुमच्या नजरेसमोर नेहमी असायला हवा. सिलेबस हा जो आहे तुम्हाला नेहमी तोंडपाठ असणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला सिलेबस माहिती नसेल तोपर्यंत आपला अभ्यास हा आपल्या ट्रॅकवर असणार नाही. त्यामुळे सुरुवातीचा तुमचा जो अभ्यास तुम्ही कुठल्या विषयाचा चालू करता आहात तर सिलेबस तुमच्याकडे लिहून ठेवा. सिलेबस तुम्हाला पाठ असू द्या. त्यानंतरचा जो आहे तो मुख्य परीक्षा आहे. तुम्ही पूर्व परीक्षा क्लिअर केली, पूर्व परीक्षेमधनं क्वालिफाय तुम्ही झाले तर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची आहे. मुख्य परीक्षेचे 2 टप्पे आहेत. पहिली म्हणजे लेखी परीक्षा जी 800 गुणांची असेल आणि दुसरी म्हणजे 100 गुणांची मुलाखत. मुख्य परीक्षेमध्ये हे एकूण 6 पेपर असतील. त्यातील पहिला पेपर जो भाषेचा असेल, मराठी इंग्रजी दोन्ही त्यामध्ये असेल, हा पारंपरिक वर्णनात्मक पेपर असेल. दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे मराठी इंग्रजीचा, पण हा बहुपर्यायी असेल. त्यानंतर सामान्य अध्यायांचे 4 पेपर आपल्याला हे असतील. याचा जो डिटेल सिलेबस आहे किंवा याचं प्लॅनिंग कसं असावं याबद्दल आपण नंतर एखादा व्हिडिओ बनवूच. आता आपल्याकडे जे 150 दिवस उपलब्ध आहेत तर यामध्ये तुमची ही टाइम टेबल कसा असावा किंवा तुमची दिवसाची स्ट्रॅटेजी कशी असावी याबद्दल आपण थोडक्यात आता माहिती घेऊ. सर्वात प्रथम तुमचा 21 आठवड्यांचा जो टाइम टेबल आहे त्याचा प्लॅन जो आहे तुम्ही आत्ताच करून ठेवा. अशा प्रकारे एक साधी एक्सेल शीट घेऊन किंवा तुमच्या एका साध्या कागदावरती तुम्ही तुमची दिनचर्या जी आहे किंवा तुमचा जो टार्गेट तुम्ही ठरवणार ते लिहून ठेवू शकता. जसे तुम्ही उठता किती वाजता व किती वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करणार आहात, तुमच्या मधला जो कालावधी तुमचा जेवणाचा, आंघोळीचा किंवा इतर तुमच्या क्लासेसचा जो कालावधी आहे तो यामधनं तुम्ही काढून वेगळा ठेवा आणि तुमचा दिवसाचा टाइम टेबल कशा प्रकारे असेल तुम्ही ठरवा. आणि यामध्ये या टाइम टेबल मध्ये जो एक महत्वाचा आहे तुम्ही खाली बघत असाल तर यामध्ये आम्ही लिहिलेला आहे स्लीप वेल. तुम्हाला तुमच्या अभ्यासासोबतच तुमचं मानसिक स्थैर्य किंवा तुमची हेल्थ ही खूप आवश्यक आहे.
त्यामुळे तुमची कमीत कमी 7 ते 8 तासाची जी झोप आहे ती तुम्ही घ्यायलाच हवी. जर तुम्ही तुमच्या माइंडला, तुमच्या मेंदूला आराम दिला तर दुसऱ्या दिवशी पूर्णपणे चैतन्याने तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी तो तुम्हाला पूर्णपणे मदत करेल. त्यामुळे तुमचा आठवडाभराचा जो टाइम टेबल आहे तो 21 आठवड्यांचा पूर्ण टाइम टेबल तुम्ही बनवून ठेवा, किंवा तुमचा 1 आठवड्याचा जो टाइम टेबल तुम्ही बनवा तोच तुम्ही 21 आठवड्यापर्यंत रिपीट करू शकता. थोडेफार त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतील, स्ट्रॅटेजी तुम्हाला बदलावी लागेल. जर आपण आता बघितलं तर जर हे आपले जे 2 पेपर आहेत आणि त्याच्यामधले जे विषय आहेत तर त्याचा अभ्यास जो आहे आपण हा कशा प्रकारे ठरवा याच्याबद्दल एक आम्ही ढोबळमानाने तुम्हाला आयडिया दिलेली आहे. यामध्ये तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे किंवा तुम्हाला कुठला विषय जो कठीण जातो किंवा सोपा जातो याद्वारे तुम्ही तुमचे बदल करू शकता. पण जर एक तुम्हाला चांगल्या सक्सेससाठी आहे तर तुम्हाला यामध्ये काही आम्ही सुचवू शकतो. तर पहिला पेपर आहे आपला ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो. या पेपरचा जो आहे हा कुठलाही एक विषय तुम्हाला रोज 3 ते 4 तास हा घ्यायचा आहे आणि दोनही पेपरचा अभ्यास तुम्हाला रोज करायचा आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. दोनही पेपरचा अभ्यास तुम्हाला रोज करायचा आहे. असं घेऊन चालणार नाही की मी आता जनरल स्टडीजचा अभ्यास करतो आणि नंतर जो सीसॅटचा पेपर आहे त्याचा अभ्यास मी शेवटचे 1 महिना किंवा 2 महिने राहिला असेल तर करेल. तर हे करू नका. यामुळे तुम्हाला नुकसान सोसावं लागू शकतं. तुम्हाला दोन्ही पेपरचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कट ऑफचा विचार सध्या करू नका. आपल्या हातामध्ये सध्या आहे अभ्यास करणे. तर अभ्यासाचे प्लॅनिंग आपले कसे असावे याच्यावरतीच आपण सध्या विचार करू. जर आम्ही सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही विचार केला तर रोज एक विषय जो तुमचा आहे जो तुम्ही ठरवला असेल, समजा तुम्ही सुरुवातीला इतिहास घेतला असेल तर इतिहासाचा विषय तुमचा जो अभ्यास आहे 3 ते 4 तासाचा अभ्यास असावा. हे जे आपण प्लॅनिंग दिलेलं आहे, हे प्लॅनिंग जे दिलेलं आहे हे आपण डेली तुमचा 10 तासाचा वेळ समजून, यामध्ये 10 तासाचा अभ्यासाचा वेळ समजून हे केलेला आहे. तर एक विषय तुमचा 3 ते 4 तासाचा वेळ त्यासाठी द्या. नंतर महत्वाचं यामध्ये आहे जो पहिला पेपर आहे त्यामध्ये जो महत्वाचा बाब आहे ती म्हणजे चालू घडामोडी. कमीत कमी 1 तासाचा तुमचा जो वेळ आहे हा चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी देणे आवश्यक आहे. कारण चालू घडामोडी ज्या आहेत या सर्व विषयांसाठी महत्वाच्या आहेत. म्हणजे तुमचा जो चालू घडामोडींचे जे प्रश्न येतील ते भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, पर्यावरण या सर्वांशी संबंधित जे प्रश्न आहेत ते चालू घडामोडींशी संबंधित असतील. म्हणजे जे प्रश्न असतील त्यामध्ये ज्या चालू घडामोडी सध्या चालू आहेत त्या इतिहासाशी संबंधित असू शकतात, भूगोलामध्ये तुमचा जो अभ्यास आहे त्यासाठी संबंधित असू शकतात. त्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास जो आहे तो रोज करणे आवश्यक आहे. कमीत कमी 1 तास तरी तुम्ही चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी हा द्या. नंतर दुसरा जो पेपर आहे जो सीसॅटचा पेपर आहे त्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 तास तुम्ही कुठलाही जो तुमचा आहे मराठी, इंग्लिश किंवा वैयक्तिक कौशल्य किंवा बुद्धिमत्ता चाचणी यासाठी 3 ते 4 तासाचा अभ्यास करणे तुम्हाला आवश्यक आहे. हा जो अभ्यास करताना एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे, तुमचा वाचण्याचा स्पीड यामध्ये वाढणे खूप आवश्यक आहे. हा जो 3 ते 4 तासाचा वेळ तुम्ही देणार आहे यामध्ये तुमचं रीडिंग वाढेल, तुमचं ॲनालिसिस वाढेल. त्यामुळे जेव्हा तुम्ही परीक्षा देणार, परीक्षेमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला वाचन त्यामध्ये सोपे जाईल. जर आपण हा पेपर जर बघितला, मराठी किंवा इंग्रजीचा पेपर जर बघितला तर यामध्ये खूप मोठमोठे उतारे येतात व त्यावरती प्रश्न 3 ते 4च असतात. जर तुमचा जो स्पीड आहे, रीडिंग स्पीड जर वाढला तर तुमचा ॲनालिसिस त्याद्वारे चांगलं होईल. तुमची नजर जी आहे ती शब्दांवरती छान प्रकारे बसेल व तुम्हाला पेपर सोडवताना कुठलाच त्रास होणार नाही. नंतरचा जो एक आपण विषय जो नेहमी टाळतो तो म्हणजे गणित. गणिताला प्रॅक्टिसची आवश्यकता खूप जास्त आवश्यक आहे. त्यामुळे कमीत कमी तुम्ही 1 तास तरी रोजचा 1 तास गणितासाठी देणे आवश्यक आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर रोजचा 1 तास चालू घडामोडींचा व रोजचा 1 तास तुमचा गणितासाठी असावा. चालू घडामोडींचा अभ्यास करताना तुमचा न्यूजपेपर व मासिके यावरती तुम्ही जास्त भर द्या. शिवाय आपले व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही बघून त्यामध्ये महत्वाच्या न्यूज काय आहे ते समजून त्यावेळी तुमचा वेळ वाचवू शकतात.
शिवाय पेपर वाचताना महत्वाचा जो पेपर आहे तो म्हणजे लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स तुम्ही घ्या. लोकमत जरी तुम्ही घेतला तर लोकमत मध्ये काही घडामोडी येतात किंवा स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन सुद्धा त्यामध्ये येतो. शिवाय तुम्ही जर यामध्ये मासिके जर बघितले तर लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र या सुद्धा मासिकांचा अभ्यास तुम्ही करावा. गणिताचा सुद्धा प्रॅक्टिस ही खूप आवश्यक आहे. गणिताची प्रॅक्टिस करताना तुम्ही गणिताचे जे टॉपिक्स आहेत, गणिताचे टॉपिक्स पहिले रोजचे करून घ्या आणि त्यानंतर गणिते सोडवताना वेगवेगळ्या टॉपिकची गणिते सोडवा. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला येताना एकाच प्रकारचे किंवा एकाच टॉपिकचे गणिते येणार नाहीत. तर कुठल्याही प्रकारचं गणित जर तुमच्या समोर आलं तर ते तुम्हाला समजावं किंवा त्याची प्रॅक्टिस तुम्हाला असावी. किंवा एकाच टॉपिकचे जर आपण गणित जेव्हा सोडवतो तेव्हा त्या पॅटर्न मध्ये आपण जातो. तर हा पॅटर्न बदलणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा तुमचे गणिताचे सर्व टॉपिक क्लिअर होतील, तुमचा अभ्यास त्याचा व्यवस्थित होईल, तेव्हा विविध टॉपिकचे गणिते घेऊन तुम्ही सोडवा. आणि गणितामध्ये एक महत्वाची गोष्ट अजून मला सांगावीशी वाटते ती म्हणजे आपण सोप्या सोप्या चुका नेहमी गणितामध्ये करतो. अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि ह्या ज्या आहेत ह्या सिंपल कॅल्क्युलेशन मध्ये आपण नेहमी चुका करतो. तर हा तुमचा 1 तासाचा वेळ आहे त्यामधील कमीत कमी तुम्ही 10 ते 15 मिनिटे साधे सोपे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासाठी द्यावे, जेणेकरून तुमचे अंकगणिताची प्रॅक्टिस ही चांगल्या प्रकारे होईल. हे चारही पेपर जर तुम्ही बघितले तर या चारही पेपरचा अभ्यास तुम्हाला रोज करायचा आहे. म्हणजे तुमचा जो अभ्यासाचा कालावधी आहे तुम्हाला या 4 भागामध्ये विभागून घ्यायचा आहे आणि चारही पेपरचा अभ्यास तुम्हाला रोज करायचा आहे. जनरल स्टडीजचा, करंट अफेअर्सचा, गणित व सीसॅट म्हणजे 2 पेपर जे आहेत आपले, या दोन्ही पेपरचा अभ्यास तुम्हाला रोज करायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर याप्रमाणे तुम्ही तुमचा टाइम टेबल सेट करून घ्या. जसा तुमचा जो आपण आठवड्याचा टाइम टेबल बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जो वेळ तुम्हाला द्यावासा वाटतो तो तुम्ही द्या. तुम्हाला वाटत असेल सकाळी माझे गणित चांगले होतात तर तुम्ही सकाळी गणित देऊ शकता, किंवा तुम्हाला वाटत असेल की माझा इतिहास, भूगोल किंवा राज्यशास्त्र, विज्ञानाचा अभ्यास सकाळी होऊ शकतो तो तुम्ही द्या. वेळ कसा द्यायचा हा तुम्ही ठरवा. पण तुमच्या दिवसभरामध्ये चारही विषयांचा अभ्यास म्हणजे 2 पेपर मधील जे 4 विषय आपण वेगवेगळे केले आहे याचा अभ्यास तुम्ही करा. शिवाय एक महत्वाची गोष्ट यामध्ये ती म्हणजे क्वेश्चन सेट. जो तुम्ही अभ्यास करता आहात त्याचे प्रश्न सोडवणे तुम्हाला खूप आवश्यक आहे. कारण की आपल्याला परीक्षेमध्ये जे येणार आहेत ते म्हणजे MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला येणार आहेत. तर हेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि त्यासाठी प्रॅक्टिस असणे तुम्हाला आवश्यक आहे. तुम्ही तुमचा सोमवार ते शनिवार पर्यंतचा जो आहे तो टाइम टेबल तुमच्या अभ्यासासाठी बनवा व रविवारचा दिवस जो आहे, शनिवारी तुम्ही रिव्हिजन करू शकता, रविवारचा दिवस तुम्ही रिव्हिजन व जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी द्या. दर रविवारी म्हणा किंवा तुम्ही रोजही प्रश्न सोडवू शकता. दर रविवारी तुम्ही जरी क्वेश्चन बँक जी घेतली, जो टॉपिक तुम्ही आता केलेला आहे या टॉपिकचे प्रश्न सोडवायला तुम्ही रविवारी घ्या. प्रश्न सोडवणे तो प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवाल तेव्हा बरेचसे प्रश्न तुमच्या नजरेखालून जातील व त्याची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला परीक्षेमध्ये फार जास्त फायदा देऊन जाईल. तर अभ्यास तर आवश्यक आहेच, पण अभ्यासासोबत जी क्वेश्चन सेटची प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला महत्वाची आहे. तर यानंतर आपण जेव्हा विचार करतो आपण बघू तर आपल्याला महत्वाचं आहे की जे पुस्तके आहेत, आपल्याकडे आता वेळ कमी आहे, पुस्तके बरीच आहेत, पण यामध्ये या विषयांचा अभ्यास करताना तुम्ही कुठल्या पुस्तकांवरती भर द्यावा हे आमचं एक सजेशन आहे तुम्हाला. तुम्ही जी अभ्यास करत असाल ती पुस्तके तुम्ही वापरू शकता, पण तरीही कमी वेळामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुमचं जे ह्या पुस्तकांचं वाचन कमीत कमी 1 वेळा होणे आवश्यक आहे. तर आपण एक एक विषयावर हे पुस्तके बघू. जर इतिहासाचा आपण विचार केला तर इतिहासाला आपण जर 4 आठवड्याचा वेळ दिला, तुमचा अभ्यास कितपत झाला आहे यावरती तुम्ही तुमचा अभ्यासाचा कालावधी कमी किंवा जास्त करू शकता. पण जर आपल्याकडे जो सध्या 150 दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे, या कालावधीमध्ये जर 21 आठवड्यांचा जो कालावधी आहे त्याला एक आपण जर स्ट्रीमलाईन केलं तर प्रत्येक विषयाला आपण 4-4 आठवडे हे देऊ शकतो. एखाद्या विषयाला तुम्ही कमी जास्त करू शकता. तर पहिला जो आपला विषय आहे तो म्हणजे इतिहास. इतिहासासाठी जर आपण 4 आठवड्याचा वेळ जर बघितला तर यामध्ये आपल्याला शालेय क्रमिक पुस्तके जी आहेत
ती वाचायची आहेत 5वी, 8वी आणि 11वीची. 11वीचे पुस्तक आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे आहे, कारण यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक बऱ्याच प्रमाणामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे समाज सुधारकाचा तुमचा अभ्यास जो आहे तो 11वीच्या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यानंतर ग्रोवर हे जे पुस्तक आहे इतिहासासाठी, ग्रोवरचे पुस्तक सर्वात महत्वाचे आहे. नंतर अनिल कटारे यांचे पुस्तक तुम्ही वाचू शकता, आणि बिपिन चंद्रांचा जो भारताचा स्वातंत्र्य इतिहास आहे हा सुद्धा चांगलं पुस्तक आहे. जर तुम्ही ग्रोवर मधून अभ्यास केला तरी ग्रोवर हे एक अतिशय उत्तम पुस्तक आहे. त्यामधून तुमचा पूर्ण अभ्यास जो आहे तो चांगल्या प्रकारे होऊ शकतो. शिवाय य.ना. कदम जर तुम्हाला घ्यायचे असेल तर य.ना. कदम सरांचे पुस्तक जे आहे ते सुद्धा इतिहासाच्या अभ्यासासाठी चांगले आहे, पण तुमचा वेळ बघून तुम्ही पुस्तकांवरती भर द्या. दुसरा जो आपला विषय आहे तो म्हणजे भूगोल. तर भूगोलासाठी सुद्धा 4 आठवड्यांचा कालावधी तुम्ही घेऊ शकता. भूगोलामध्ये जर आपण शालेय क्रमिक पुस्तके जर बघितली तर 9वी, 10वी व 11वीची क्रमिक पुस्तके तुम्ही प्रथम वाचून घ्या. हे वाचन झाल्यानंतर सौदी सरांचे जे भूगोल आणि पर्यावरणाचे पुस्तक आहे हे भूगोलाच्या अभ्यासासाठी सर्वात उपयुक्त असे पुस्तक आहे. म्हणजे तुमची शालेय क्रमिक पुस्तके वाचून झाल्यानंतर तुम्ही सौदींचे जे पुस्तक आहे ते घ्या, त्याचं पूर्ण वाचन हे करून घ्या. नंतरचा जो विषय अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचा जर विचार केला तर अर्थशास्त्रामध्ये दरवर्षी काही ना काही बदल हे होत असतात. त्यामुळे अर्थशास्त्राचं जर तुम्ही बघितलं तर जुनी पुस्तके रेफर करण्याच्या ऐवजी तुम्हाला दरवेळी नवीन पुस्तक हे घ्यावं लागेल. तर सुरुवातीला तुम्ही जे पहिले अर्थशास्त्राचा अभ्यास करताय तेव्हा 9वी, 11वी आणि 12वीच्या अर्थशास्त्राचे पुस्तक जे आहे ते रेफर करा. त्यानंतर किरण डेसलेंचे जे अर्थशास्त्र आहे त्यातील भाग 1 हे फार चांगले पुस्तक आहे, आणि रंजन कोळंबे सरांचे अर्थशास्त्र जे आहे ते सुद्धा बरेच जण रेफर करतात आणि हे चांगले पुस्तक आहे. सोबतच अर्थशास्त्राचा अभ्यास करताना ज्यावेळी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी आहे ही प्रकाशित होईल ही तुम्ही वाचा. याची माहिती जी आहे ती इंटरनेटवरती सुद्धा उपलब्ध असते. महाराष्ट्राचा जो अर्थशास्त्र आहे या संदर्भात महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हा एक सर्वात चांगलं वाचण्यासाठी तुमच्या असेल. शिवाय रमेश सिंग सरांचे जे अर्थशास्त्राचे पुस्तक आहे हे सुद्धा सर्वात चांगले पुस्तक भूगोलाच्या अभ्यासासाठी आहे. जर बेसिक आपल्याला एक नॉलेज आणि परीक्षे संदर्भातील पॉइंटशीर आपल्याला बघायचे असेल तर देसलेंचे भाग 1 हे पुस्तक सगळ्यात चांगले आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रासाठी 12वीचे जे राज्यशास्त्राचे पुस्तक आहे हे तुम्ही रेफर करा. रंजन कोळंबे सरांचे राज्यशास्त्र जे भारताची घटना संदर्भातले जे पुस्तक आहे ते सर्वात उत्तम आहे. आणि एम लक्ष्मीकांत, हा सर्वजण एम लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे हा एक चांगला ग्रंथ म्हणा किंवा चांगले पुस्तक आहे. सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आणि आता मराठीमध्ये सुद्धा के सागर पब्लिकेशनने मराठीमध्ये सुद्धा हे उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे आपला पूर्ण अभ्यास जो आहे ते एम लक्ष्मीकांत या पुस्तकाद्वारे होऊ शकतो. नंतर आहे विज्ञान. हा एक महत्त्वाचा विषय आहे. विज्ञानासाठी 8वी ते 10वी पर्यंतचे शालेय क्रमिक पुस्तके, त्यानंतर रंजन कोळंबे सरांचे विज्ञानावरती जे पुस्तक आहे हे उत्तम आहे. आणि युनिक अकॅडमीचे सोनाली भुसारे मॅडमचे जे पुस्तक आहे हे सुद्धा तुमच्या रेफरन्ससाठी फार चांगले आहे. तर विज्ञानाला जे सायन्स स्ट्रीमचे विद्यार्थी आहेत त्यांनी विज्ञानाला वेळ कमी दिला तरी चालेल, पण यामध्ये जे आहे सोपे प्रश्न असू शकतात आणि कमी अभ्यासामध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळवून देण्यासाठी विज्ञान हा तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. विज्ञानासोबतच तुम्ही पर्यावरणाचा अभ्यास करू शकता. पर्यावरणासाठी 11वी NCERT चे पुस्तक उत्तम आहे, आणि तुषार घोरपडेंचे जे युनिक अकॅडमीचे जे पुस्तक आहे हे सुद्धा उत्तम आहे. यामध्ये तुम्ही कुठलेही 2 विषय एक सोबत करू शकता, जसं भूगोल आणि पर्यावरण तुम्ही एकत्र करू शकता, किंवा राज्यशास्त्र व अर्थशास्त्र हे विषय तुम्ही एकत्र करू शकता. तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठरवायची आहे किंवा तुम्हाला कुठले विषय जे घ्यायचे आहेत त्याद्वारे तुम्ही कुठलेही 2 विषय आलटून पालटून हे घेऊ शकता. नंतरची यातली महत्वाची जी आहे ती म्हणजे चालू घडामोडी. रोजचा कमीत कमी 1 तास आपल्याला चालू घडामोडींचा द्यायचा आहे. चालू घडामोडींसाठी सर्वात उपयुक्त साधन म्हणजे रोजचे वर्तमानपत्र. रोजच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही रेफर करू शकता. मराठीसाठी लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स हे सर्वोत्तम वृत्तपत्रे आहेत, तर इंग्रजीसाठी इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू
बऱ्याच भागांमध्ये द हिंदू पोहोचत नाही तर तुम्ही इंडियन एक्सप्रेस सुद्धा रेफर करू शकता. शिवाय आपण तुम्हाला रोजचे डेलीचे जे व्हिडिओज आहेत, करंट अफेअर्सचे डेली व्हिडिओज, त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जी महत्त्वाची वृत्तपत्रे आहेत त्याचा ॲनालिसिस आपण तुम्हाला देतोच आहे. त्यामध्ये आम्ही लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ व लोकमत या वृत्तपत्रांचं ॲनालिसिस तुम्हाला करून देतोय. शिवाय जी मासिके आहेत, मासिकांमध्ये युनिक बुलेटिनचे